जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 10वा. सिद्ध लक्षण नाम. श्रीराम समर्थ. मागा बोलिला संसारिक, त्यागे विना नवे की साधक. ऐका हो याचा विवेक, ऐसा असे. श्री समर्थांनी दशक 5 ज्याचं नाव आहे मंत्रांचा आणि समास 10 मध्ये सिद्धाची लक्षणे सांगितलेली आहेत. हा दशक 5 मधील 10वा समास आहे, म्हणजे शेवटचा. दशक 5व्यातील शेवटचा समास आहे. आपण सुरुवातीलाच बद्धाची लक्षणे पाहिलीत. बद्धानंतर मुमुक्षाची लक्षणे पाहिलीत. मुमुक्षानंतर साधकाची लक्षणे पाहिलीत. आता आपल्याला सिद्धाची लक्षणे पाहायची आहेत. तुम्ही म्हणाल, हे समर्थांनी आपल्याला का सांगितलेलं असावं? याची कारण आपल्याला माहीत असली पाहिजे. याचं कारण असं आहे की माणसाच्या मनाचा जसा विकास होत जाईल, जसजसा माणसाच्या मनाचा विकास होत जाईल, तशी तशी माणसाची अवस्था बदलत जाते. सुरुवातीला मनुष्य हा पशुप्रमाणे वागतो, परंतु त्याची उत्क्रांती झाली तरच तो पशुत्वातून तो मनुष्यत्वाकडे येतो. मग मनुष्य झाल्यावर नंतर काय करतो, तर तो बद्ध होतो. मग बद्धातून तू म्हणतो, माझी प्रगती झाली पाहिजे, मला मोक्ष मिळाला पाहिजे, अशी इच्छा करतो. म्हणून त्याला आम्ही मुमुक्षु म्हटलं आहे. आणि मुमुक्षानंतर माझ्यातील दोष केले पाहिजेत आणि जाण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो. आणि भगवंत प्राप्त झाला पाहिजे यासाठी त्याची सदैव तळमळ असते. आणि म्हणून त्याला साधक असे म्हणतात. आणि साधक आणि साधकानंतर सिद्ध. मग या सिद्धाची लक्षणे सांगण्याच्या अगोदर एका श्रोत्याने समर्थांना प्रश्न विचारला होता. एका श्रोत्याने समर्थाला प्रश्न विचारला आहे. तो 9व्या समासामध्ये शेवटच्या ओळीमध्ये आहे. तो प्रश्न आपण काल पाहिला होता, पण उत्तर मात्र पाहायचं राहिलं होतं. समर्थांना कोणता प्रश्न विचारला होता, तर ते म्हणतात, येथे संशय उठिला कोणता, तर निस्पृह तोची साधक झाला. जो निस्पृह आहे तो साधक होतो. त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. म्हणजे संसारी माणसाला त्याग घडत नाही आणि त्याग घडल्याशिवाय तो साधक होत नाही. मग संसारी मनुष्य कधीही साधक होणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी सुरुवातीला दिलं आहे. मागा बोलिला संसारिक, त्यागे विन नवे की साधक. ऐसा हो याचा विवेक, ऐसा असे. ऐका हो याचा विवेक, ऐसा असे. सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे. अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे, प्रकारे ऐसा. श्री समर्थाने अगदी सोप्या सरळ साध्या शब्दात श्रोत्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर समर्थाने दिली आहेत. समर्थ म्हणतात, मागा बोलिला संसारिक, संसारी माणसाबद्दल मी सगळं सांगितलं. कारण संसाराला जो सगळं समजतो आणि भगवंताला दूर करतो तो संसारी. सांडुनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान लोलंगतासी. म्हणून संसारी माणसाला त्याग घडत नाही. मग त्याग जर घडत नाही तर मग संसारी मनुष्य आयुष्यात कधी साधक होतच नाही. अशी शंका श्रोत्याने समर्थांना विचारली. समर्थांनी त्याचं निराकरण कसं केलं पहा. मागा बोलिला संसारिक, त्यागे विन नवे की साधक. ऐसा हो याचा विवेक, कैसा असे. त्याचा विवेक कसा केला आहे, तर सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे, प्रकारे ऐसा. त्याग घडतोच. संसारी जरी असेल तरी सुद्धा तो त्याग करतो. संसारी माणसाचं प्रेम संसारावर जास्त असते, पण जेव्हा तो साधक अवस्थेत असतो तेव्हा तो त्याग करतो. अनमार्गाचा त्याग करणे. अनमार्ग म्हणजे जी कुसंगती आहे, ज्या वाईट गोष्टी आहेत, तो त्यागच करतो. आणि सन्मार्ग तो जीवी धरणे. आणि सन्मार्ग जो आहे, चांगल्या गोष्टी ज्या आहेत तो त्या अंगीकारतो. म्हणजे त्याच्याकडनं संसारी माणसाकडनं सुद्धा त्याग घडत असतो. मग जेव्हा त्याग घडत असतो, त्याचा त्याग जेव्हा घडतो त्यावेळेस त्यागानंतर माणसाला शांती प्राप्त होते आणि तो त्याग केल्यामुळे तो साधक होतो. आणि समर्थांनी त्याचं अधिक स्पष्टीकरण आता दिलेलं आहे. कुबुद्धी त्यागे विन काही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही, ऐसा असे. जोपर्यंत कुबुद्धी जात नाही तोपर्यंत सद्बुद्धी लागणार नाही.
आपल्या सर्वांना वाल्या कोळीची कथा माहिती आहे. वाल्या कोळी हा संसारावर अत्यंत प्रेम करणारा होता. संसारावर त्याचं खूप प्रेम होतं. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तो लूटमार करायचा. आता वाल्या कोळ्याकडे प्रत्यक्ष नारद मुनी गेले. नारद मुनींना सुद्धा लुटण्यासाठी त्याने प्रयत्न केला. ही कथा आपल्याला माहिती आहे. आणि भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रात आलेली अंगुलीमालाची कथा, या दोन्ही कथा सारख्याच चालतात आहे. आता ज्या वेळेस नारदांनी प्रश्न विचारला की काय तुझी इच्छा आहे, ज्यावेळीस नारदांनी प्रश्न विचारला वाल्या कोळ्याला की तुझी काय इच्छा आहे, त्यावेळी तो म्हणाला तुमच्या जवळ जे सगळं आहे ते मला हवं आहे. देवर्षी नारद म्हणे बाबा, तुझ्याकडनं जे आज पाप घडलेलं आहे त्या पापाचं क्षालन होण्यासाठी तुला पुण्य कर्म करावं लागेल. आणि पुण्य कर्म करण्यासाठी तू जे पाप केलेलं आहे ते पाप परमेश्वर नामाशिवाय, भगवत भक्तीशिवाय त्यातून तुला मुक्ती नाही. आता सुसंवाद सुरू झाला होता. वाल्या कोळीने प्रश्न विचारला की मी पाप केलं आहे असं तुम्ही म्हणता, पण ते माझ्यासाठी मी केलं नाही, तर माझी घरी पत्नी आहे, माझे कुटुंबीय आहेत, माझ्या घरात मुलं आहेत, या लोकांसाठी मी आजपर्यंत हे काम करत आलेलो आहे. त्यामुळे या पापाची जबाबदारी फक्त माझ्यावर नाही आहे, कारण माझ्या पापाचे वाटेकरी ते सुद्धा आहे. त्यावेळेस देवर्षी नारदांनी सांगितलं की तू एकदा घरी जा आणि घरी जाऊन विचार की मी आजपर्यंत एवढं पाप केलेलं आहे तुमच्यासाठी आणि त्यामुळे तुम्ही सुखात राहिलेले आहात. मग या पापाचं भागीदार म्हणून तुमच्याकडे काही वाटा येणार आहे, तर तो तुम्ही घेण्यासाठी तयार आहात का? वाल्या कोळीने घरच्या लोकांना विचारलं की आपण माझ्या पापाचे वाटेकरी होणार आहात का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही तुझ्या सुखाचे वाटेकरी आहोत, आम्ही तुझ्या पुण्याचे वाटेकरी आहोत, पण आम्ही तुझ्या पापाचे वाटेकरी होऊ शकत नाही. म्हणून वाल्या कोळीने देवर्षी नारदांचे चरण धरले. आजपर्यंत घडलेल्या पापाबद्दल त्यांना पश्चाताप झाला. आजपासून मी पुढे कधीही अशा प्रकारचं कुकर्म करणार नाही अशी ग्वाही दिली. आता मला तुम्ही मार्ग सांगा यातून मुक्त होण्याचा. तेव्हा त्यांनी रामनामाचा जप देवर्षी नारदांनी करायला त्याला सांगितलं. पुढे समर्थ म्हणतात की उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. त्या सुंदर ओवी आहे तो. उफराट्या नामासाठी कोण तरला? वाल्मिकी तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. शतकोटी उफराट्या नामासाठी याचा अर्थ उलट नाम जपलं, उलट नाम घेतलं, याचा अर्थ मरा मरा असं न म्हणता, म्हणजे राम न म्हणता मरा मरा म्हटलं असा त्याचा अर्थ काढला, पण मुळामध्ये तसा अर्थ घेऊ नये. उफराट नाम, उफराट नाम, उफराट नाम म्हणजे याचा अर्थ परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी आहेत. या 4 वाणींचे 4 स्थान आहेत. त्यापैकी परावाणी आपल्या नाभीजवळ आहे, परंतु मुखाने नाम घेणे म्हणजे सरळ नाम घेणे आहे. आणि उफराट नाम घेणे म्हणजे उलट्या क्रमाने नाम घेणं. उलटा क्रम कोणता? परा, पच्छंती. पच्छंती म्हणजे हृदयाजवळ, परा, पच्छंती, मध्यमा कंठाजवळ आणि वैखरी म्हणजे जिभेच्या जवळ. म्हणून परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी याप्रमाणे उफराट नाम म्हणजे त्यांनी परावाणीतून पुढे जप केला. म्हणूनच तर समर्थ म्हणतात उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. समर्थ ही कथा का सांगतात आहे? वारंवार प्रत्येक समासामध्ये किंवा प्रत्येक दासबोधामध्ये कितीतरी वेळा समर्थ हे पुन्हा सांगतात आहे. याचं कारण काय आहे? आपल्याला ऐकून कंटाळाही येतो कधी कधी, पण जी गोष्ट सतत आपल्यासोबत होते आहे याचा अर्थ याच्या मागे काहीतरी समर्थांची योजना आहे. काय योजना आहे? तर या कथेमागचा उद्देश काय आहे की जोपर्यंत पश्चाताप होत नाही, समर्थ म्हणतात जोपर्यंत पश्चाताप होत नाही, जोपर्यंत आपण चूक केली आहे ही जाणवत नाही, ही कळत नाही, तोपर्यंत त्याचा उद्धार नाही. ज्याला चूकच कळत नाही त्याला बद्ध म्हणतात, ज्याला चूक कळते त्याला मुमुक्ष म्हणतात. चूक कळल्यानंतर सुधारण्यासाठी जो धडपड करतो आणि चांगल्या गुणांची उपासना करतो त्याला साधक म्हणतात. आणि हो,
आणि ही साधना करता करता जो भगवंताला प्राप्त करतो त्याला सिद्ध असे म्हणतात. म्हणून समर्थांनी इथे ओवी किती सुंदर सांगितलेली आहे बघा. कुबुद्धी त्यागे विन, जोपर्यंत वाईट बुद्धी आम्ही त्यागत नाही, ज्याप्रमाणे वाल्याने ती वाईट बुद्धी त्यागली नाही तोपर्यंत सुबुद्धी लागणार नाही. म्हणजे वाईट बुद्धी त्यागली तरच सुबुद्धी लागते. जे सगळ्यांच्या घरी दिवाळी आणि दसऱ्यामध्ये रंगकामाचं काम आपण काढतो बघा. दिवाळी किंवा दसरा, दिवाळीला नाही तर दसऱ्याला रंगकाम करतो. वर्षभरात रंग खराब झालेला असतो, पाऊस आलेला असतो, ओल आलेली असते, कुठल्या तरी कारणाने आपल्या भिंती खराब झालेल्या असतात. त्या भिंतींना पहिला रंग असतो, तो रंग आता दिसायला खराब दिसतो. आता दुसरा चांगला रंग त्याच्यावर बसला पाहिजे यासाठी आपण पेंटरला बोलावतो. पण पेंटर सांगतो की आम्ही दुसरा रंग देतो, पण हा भिंतीवरचा पहिला रंग आम्हाला काढावा लागतो. आपण म्हणतो पहिला रंग काढायचं काय काम आहे, दुसरा हात मारून द्या. तो पेंटर म्हणतो तसं नाही, पहिला रंग आम्हाला साईन पेपरने पूर्ण घासून काढावा लागेल. ही एक रंग देण्याची प्रोसिजर आहे. तशी प्रोसिजर अध्यात्मामध्ये सुद्धा आहे की आपल्या अंतःकरणाला कशा प्रकारचा रंग द्यावा म्हणजे तो रंग चांगल्या प्रकारे बसेल. भिंतीला पहिले घासले लागते, त्याच्यावर पहिले घासले जाते, त्याच्यावर लांबी नावाचा एक पांढरा पदार्थ म्हणजे ओला करून तो भिंतीला लावला जातो. त्यानंतर दोनदा त्याची घासाई करावी लागते. घासाई केल्यानंतर त्याच्यावर प्रायमर मारावा लागतो. प्रायमर हा स्वच्छ पांढरा असतो, कारण स्वच्छ पांढऱ्या रंगावर कुठलाही रंग चांगला बसतो. म्हणून पहिल्यांदा स्वच्छ पांढरा रंग दिला जातो. त्याच्यानंतर मूळ जो रंग आहे तो आपल्याला द्यायचा आहे तो रंग दिला जातो. म्हणजे जो काही आपल्याला द्यायचा आहे तो. एका हातात जमलं नाही तर 2 हात दिले जातात. 2 हातात जर चांगला वाटला नाही तर 3 हात दिले जातात. आणि त्यानंतर तो रंग उत्तम दिसू लागतो. का सांगावं असं? पहिल्यांदा जो तेलकट पदार्थ लागला जातो, पहिल्यांदा जो तेलकट पदार्थ लावला होता, भिंतीला ओल लागली होती, भिंत खराब दिसत होती, भिंतीचा पहिला जुना रंग होता, तो जुना रंग घासल्याशिवाय नवीन रंग बसत नाही. हा जसा व्यवहार आहे तसं अंतःकरणाला पहिल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, पहिल्या वाईट गोष्टी आमच्या अंतःकरणाला चिकटलेल्या होत्या, जी कुबुद्धी होती ती कुबुद्धी जोपर्यंत आम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत तेथे सुबुद्धी वास करत नाही, तिथे त्याला योग्य पद्धतीने लावता येणार नाही. म्हणून कुबुद्धी पहिली जावी, मग सद्बुद्धी येते. जसं मुलांना पाटीवर लिखाण शिकवत असताना मुलांची पाठी स्वच्छ जर नसेल तर ती पहिले आपण त्यांना स्वच्छ करायला लावतो, तशी आमच्या बुद्धीवर पहिला जो संस्कार आहे तो संस्कार काढल्याशिवाय दुसरा संस्कार तिथे बिंबवला जाऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, कुबुद्धी त्यागे विन काही, सुबुद्धी लागणार नाही. संसारिका त्याग पाही ऐसा असे. म्हणून संसारिकाला त्याग घडतोच, कारण त्याग घडल्याशिवाय, म्हणजेच कुठला त्याग आहे तो दुर्गुणांचा त्याग. त्याग वस्तूचा केला जातो. बऱ्याचदा अध्यात्मामध्ये वस्तूच्या त्यागाला दुय्यम स्थान आहे. वस्तूमधून जो त्याग घडतो तो बाह्य रूपाचा आहे, पण अध्यात्मामध्ये खऱ्या अर्थाने आतून त्याग पाहिजे. प्रभू रामचंद्रांना जेव्हा वसिष्ठ ऋषींनी उपदेश केला तेव्हा प्रभू रामांना जवळ बसवलं, रामांच्या पाठीवरून हात फिरवला आणि रामांना सांगितलं की रामा, या जगामध्ये आपण कसं जगावं याचं मार्गदर्शन मी तुला आता करतो आहे. त्यावेळेस रामचंद्र हात जोडून गुरु समोर बसले आणि गुरूंनी श्लोक सांगितला, हे रामा, अंतस्त्यागी राहिला पाहिजे, आतून त्याग केला पाहिजे. लोक बाहेरून त्याग करतात, परंतु बाहेरून तो त्याग दिसता कामा नये. आतमध्ये त्याला सगळं कळलं पाहिजे आणि बाहेरून मला कळत नाही अशा प्रकारची वृत्ती धारण केली पाहिजे. परमेश्वर एक आहे, मी परमेश्वराचा अंश आहे आणि मी ब्रह्म आहे या भावात राहणे. तरी सुद्धा अनेक लोक आपल्याला दिसतात, त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने आणि त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांच्याशी वागणे. हे राघवा, याप्रमाणे तू जग, याप्रमाणे तू वाग. प्रभू रामचंद्र हे मूर्तिमंत सद्गुणांचे प्रतीकच आहे. तो रामचंद्रांसारखा दुसरा सद्गुणी नाही, कारण रामचंद्रांबद्दल रामचंद्रांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टीला प्रश्न आला की यांना सद्गुण म्हणावं का, याला काय म्हणावं. त्यावेळेस प्रत्यक्ष देवर्षी नारदांना विचारण्यात आलं, त्याचबरोबर वाल्मिक ऋषींना विचारण्यात आलं की आपला धर्म काय आहे हे समजून घ्यायचं आहे.
धर्म म्हणजे काय? या धर्माचं उत्तर देवर्षी नारद यांनी आणि वाल्मिकी ऋषींनी सांगितलं की याचं उत्तर एकच आहे, रामो विग्रहवान धर्म हा. राम जसे वागतील तसं वागणं म्हणजे धर्माचरण करणे. राम या प्रसंगी कसे वागले असतील किंवा कसे वागले असते या प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्याचं नाव आहे धर्म. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की प्रपंची वीट मानिला, प्रपंचात अडकला नाही, प्रपंचातून तो निसटला आहे. आपण काय पाहतो आहे? संसारिकाचा त्याग घडतो की नाही, संसारी मनुष्य त्याग करतो की नाही. म्हणून समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात आहे, प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला, प्रपंचाचा वीट मानला पण प्रपंच सोडला नाही. लक्षात घ्या, प्रपंच सोडणे आणि प्रपंचाचा वीट येणे, विषयाचा वीट येणे हा भाग वेगळा आहे. माणसाला घर सोडता येते पण मनातलं घर जे आहे ते काढता येत नाही हो. माणसाला एखाद्या व्यक्तीचा त्याग करता येतो पण त्याच्याबद्दलचा राग मात्र मनातला काढता येत नाही. एखादी गोष्ट कायमची त्यागता येते पण त्याच्यावर जिभेवरची चव जी आहे ती माणसाला सदैव आठवत राहते. एखादे स्थळ सोडता येते पण त्याच्या आठवणी मात्र कधीच सुटत नाही. त्या कुठून पाहिजे? अंतस्त्यागी, आतून त्याग करा, बाहेरून त्याग करायची गरज नाही. संसारी माणसाला बाह्यत्याग कठीण आहे, बाह्यत्याग कठीण आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात, माणूस प्रपंचाचा वीट मानत नाही, प्रपंचाचा त्रास होतो, त्याला कटकट वाटते, तो रडतो, पडतो, चिंता करतो, सगळ्या गोष्टी त्रास करून घेतो पण त्याला प्रपंचाचा वीट येत नाही. ही वीट येणे हा भाग वेगळा आहे. नको वाटणे, बस झालं आता, असं तो कधीच म्हणत नाही. प्रपंचात त्याला गोडी वाटतेच. इथे समर्थ म्हणतात आहे, सिद्ध कसा आहे? प्रपंचाचा वीट मानिला, मने विषय त्याग केला, विषयांचा त्याग केला, मनापासून केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग, तरच परमार्थात बसू शकतो. दोन्हीही गोष्टी एका ठिकाणी बसू शकत नाही. संत मीराबाईंचं प्रसिद्ध वाक्य आहे, प्रेम गली अति साकरी दुजा समान जाय. प्रेमाची गल्ली इतकी बारीक आहे की तिथे एका वेळेस दोन वस्तू बसू शकत नाहीत. एका बाजूला संसार आणि दुसऱ्या बाजूला भगवंत, एकाच वेळेस दोन बसत नाहीत. त्याप्रमाणे तुला जर परमार्थ पाहिजे असेल तर तुला विषयांचा त्याग करावा लागेल, प्रपंचाचा तुला वीट आला पाहिजे आणि असा जर तू असेल तरच तुला परमार्थ बांधवू शकेल, जाणवू लागेल, मानवू लागेल, परमार्थ आवडू लागेल. समर्थांनी पुढे म्हटलं आहे, त्याग घडे अभावाचा. कारण समर्थ म्हणतात, माया ही अभाव आहे आणि आत्मा हा भाव आहे. आत्म्यामध्ये भावाचा संबंध आहे आणि मायेमध्ये अभावाचा संबंध आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनै शनै, शनै शनै. म्हणजे समर्थांनी काय म्हटलंय? हळूहळू, हळूहळू, शनै शनै. अंतस्त्यागामध्ये तीन गोष्टी आल्या आहेत. पहिला अज्ञानाचा त्याग, मी ब्रह्म आहे हे ज्ञान, आणि मी देह आहे हे अज्ञान. इथे अज्ञानाचा त्याग आहे. दुसरी गोष्ट, त्यात मायेचा त्याग आहे. जगामध्ये जे दृश्य दिसते आहे या गोष्टी असत्य आहेत, या गोष्टी मिथ्या आहेत, या गोष्टी भ्रम आहेत, या गोष्टी मुळात नाही आहेत असं ज्याला वाटते त्याने मायेचा त्याग केला आहे. आणि तिसरी गोष्ट आहे शंका, म्हणजे संशय. अज्ञान, माया आणि संशय या तिघांचा त्यांनी त्याग केला आहे. आतून त्याग. पुन्हा रामायणातला एक प्रसंग आठवला बघा. कधी कधी असे वाटते की रामायण खरंच खूप सुंदर आहे हो, काय वाल्मिकी रामायण आहे. अरे 100दा जरी वाचलं तरी त्याची तृप्ती होणार नाही. खरंच माणसाची तृप्ती होऊ शकत नाही, इतकं सुंदर आहे. रामचंद्र आणि सीता मातेला वनवास झाला. ते वनात होते, त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या सहाय्यासाठी, मदतीसाठी धाकटे बंधू लक्ष्मणही तेथे होते. परंतु अशी घटना घडली की सीतेचं हरण झालं. माता सीतेला रावणाने नेल्यानंतर रामाची अवस्था अशी झाली की राम सीतेशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. असं म्हणतात की सीता शोधासाठी राम इतके भटकले की जिथे जावं तिथे सीते 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 म्हणावं. म्हणजे रामासारखे असे राजा नव्हते, रामासारखा पुत्र नव्हता, रामासारखा बंधू नव्हता, तसा रामासारखा पती सुद्धा नाही. पत्नीसाठी कसं रडावं हे प्रभू रामचंद्रांकडनं शिकावं. त्यावेळेस त्यांनी उभ्या असलेल्या झाडांना आलिंगन द्यावं आणि हे सीते म्हणावं. असं म्हणतात, प्रत्यक्ष पार्वती माता आणि भगवान शंकर
प्रत्यक्ष पार्वती माता आणि भगवान शंकर हे सगळं दृश्य वरून पाहत होते. तेव्हा पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न केला की भगवान, आपण ज्याचा अखंड नामजप घेता आहात ते प्रभू राम इथे रडताना दिसतात आहे. केवढे मायेमध्ये अडकलेले आहेत. सीतेला नेलं म्हणून ते रडतात आहे. किती ते विषयांमध्ये अडकलेले आहेत. भगवान शंकर हसले हो. ते म्हणाले, असं बोलण्यापेक्षा परीक्षा पहा. परीक्षेअंती मला सांगा काय खरं आहे. तेव्हा असं म्हणतात की प्रत्यक्ष जगन्माता पार्वतीने माता सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्र धावत येत असताना तिने सुद्धा हे राम असं म्हणून आवाज दिला. हे नाथा असा आवाज दिला. तिकडून राम सुद्धा हे सीते असं म्हणत धावत येत होते. आता काय होणार ही सगळ्यांना उत्कंठा लागली होती. तेव्हा रामचंद्रांनी या पार्वती मातेला सीतेच्या रूपात पाहिलं. त्यावेळेस प्रत्यक्ष रामचंद्रांनी पार्वती मातेला साष्टांग नमस्कार घातला. रामचंद्र अंतस्त्यागी होते, बहिर्संगी होते. त्यांचा आतून त्याग होता. लोकांना असं वाटत होतं की सीतेसाठी रडतात आहे. रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते. हा शब्द इतका महत्त्वाचा आहे कारण मर्यादेचं रामचंद्रांनी कधीच उल्लंघन केलं नाही. त्यांची मर्यादा त्यांनी सांभाळली. रामचंद्र जर सीते म्हणून जर खरंच रडत असते तर त्यांनी माता पार्वतीला ओळखलं नसतं. त्यांना वाटलं असतं ती सीताच आहे. रामचंद्र अंतस्त्यागी होते, बहिर्संगी होते, अंतर्बोधो होते. बहिर्जडाहा होते, अंतर एको होते, बहिर्नामा होते. अशा प्रकारचा उपदेश रामचंद्रांना वसिष्ठांनी केला होता. म्हणून इथे काय म्हटलं आहे, निस्पृह मनुष्य जो आहे तो मनुष्य त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनै म्हणजे हळूहळू. संसारी माणसाकडनं एकदम त्याग शक्य नाही आणि होऊ सुद्धा नाही आणि करू सुद्धा नाही. का करू नये? सावलीमध्ये राहणारा मनुष्य अचानक उन्हात गेला तर त्याला उन्हाचा फटका बसतो. तसं आहे शरीर सुद्धा एकदम बदल स्वीकारत नाही. तर ते मन आहे ते सुद्धा शरीर आहे. त्याही शरीरावर जो संस्कार झाला आहे तो एकदम बदल करू नये. म्हणून ऐसा सूक्ष्म अंतर त्याग, अशा प्रकारे अंतकरणातून हळूहळू त्याग करतो. उभयंतास घडे सांग. उभय म्हणजे दोघं, सांग म्हणजे चांगल्या प्रकारे. उभय म्हणजे कोण दोघं, तर साधकही असेल म्हणजे तो संसारी असेल आणि तो निस्पृहही असेल. दोघांना सुद्धा त्याग घडतोच. निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे. तो संसारात नसतोच म्हणून हा बाह्य त्याग करणे या निस्पृहाला सोपे जाते. पण दोघांकडेही अंतःकरणापासून त्याग कमी असतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, संसारिका ठाई बाह्य त्याग घडे काही. नित्य नेम श्रवण नाही त्यागे विन. नित्य नेम श्रवण, नित्याने नेमाने श्रवण करणे हा सुद्धा त्याग आहे. आपल्या संसारातून एक विशिष्ट वेळ, त्याच वेळेमध्ये आपण निरूपण ऐकतो आहे आणि काही लोक प्रवचन ऐकतात, काही लोक साधना करतात, आपल्याला तो नियमाने चालवतात, यथासांग कार्य करतात, त्यामध्ये अंतर पडू देत नाहीत. आज माझ्याकडनं झालं नाही हो असं त्यांच्याकडनं कधीच घडत नाही. त्यांचा नियम तो अखंड चालवत असतात. म्हणून ते समर्थ म्हणतात नित्यनम, तो नित्यही आहे तो नेमही आहे. नेम म्हणजे घेतलेलं वचन आणि नित्य म्हणजे नेहमी चालवलं. त्याला नित्यनेम असं श्रवण घडते. म्हणून साधकाला वेळ द्यावा लागतो. खऱ्या अर्थाने साधकाने अंतःकरणातून त्याग करावा. कुठला तरी वेळ आपण भगवंतासाठी द्यावा, श्रवण करावं, मनन करावं, निज ध्यास करावा आणि आपल्या अंतस्थितीला अधिकाधिक भगवंतासाठीच तयार करावं. हीच समर्थांची मनोकामना आहे, इच्छा आहे आणि आपण करत आहात. आपण खरे साधक आहात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, फिटली आशंका स्वभावे त्यागे विन साधक नव्हे. पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. साधकाचं एक लक्षण समर्थ सांगतात की संसारी मनुष्यही साधक असतो, निस्पृह असतो, संन्यासी सुद्धा असतो. या दोघांच्या साधक अवस्थेमध्ये महत्वाचा दुवा एक आहे, त्याचं नाव आहे त्याग. त्याग जर करेल तर तो साधक आहे. फक्त त्या त्यागाचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक अंतस्त्याग म्हणजे आतून त्याग करणे आणि दुसरा सांगितला आहे बहिर्संग त्याग. हा त्याग निस्पृह पुरुष करू शकतो. म्हणून संसार आपण दाईसारखा करावा आणि परमार्थ आईसारखा करावा.
या शब्दामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. दाईसारखा संसार करत असताना दाई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची काळजी घेते आणि आई पण काळजी मुलाची घेते, पण दाई मुलाची काळजी घेत असताना त्यामध्ये तिचा आंतरिक कुठलाही ओलावा नसतो, कुठलंही ममत्व नसते, कुठल्याही प्रकारचा त्या मुलाबद्दल स्नेह नसतो. त्यामुळे तसा संसार केला गेला पाहिजे. तो आतून त्याग असतो, बहिर मात्र संग असतो. पण परमार्थ करत असताना तो आतून आपण केलेला असला पाहिजे, अंतरापासून परमार्थ करता आला पाहिजे. पण परमार्थामध्ये बाह्य रूपाची, बाह्य परिवर्तनाची फारशी आवश्यकता नसते. म्हणून संसारामध्ये राहून सुद्धा अनेक लोक संन्यासी असतात, कारण त्याने त्याग हा आतून केलेला आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, फिटली आशंका स्वभावे, त्यागे विना साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. सावधपणे पुढे ऐका. काही लोक आतमध्ये त्यांना सगळं ज्ञान असते, परंतु बाह्य रूपाने मात्र अत्यंत नम्र असतात आणि कुठल्याही प्रकारचा ज्ञानाचा अहंकार त्या व्यक्तीला आलेला नसतो. त्याला म्हणावं अंतर्बोधो बहिर्जडहा, अंतरेको बहिर्नामा. तो भगवंताशी इतका जोडलेला असतो की केवळ तो भगवंत आणि तो एकरूप आहे अशा भावातून तो वागत असतो. परंतु जनसामान्यांमध्ये वावरताना त्याचे सर्वांप्रमाणे आचरण असते. साधू संत सामान्यांसारखे दिसतात, परंतु सामान्यांसारखे दिसून सुद्धा त्यांचे व्यक्तिमत्व असामान्य असते. म्हणून समर्थ म्हणतात, मागा झाले निरूपण, साधकाची ओळखण, आता सांगिजे लखून सिद्ध लक्षणाची. आतापर्यंत मी तुम्हाला साधकाची लक्षणे सांगितली. समर्थ म्हणतायत, आता सिद्धाची लक्षणे आपण श्रवण करूया. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. सिद्धाचं पहिलं लक्षण समर्थ सांगतात आहे की सिद्ध कोणाला म्हणावं, तर आतापर्यंत साधक पहिलीच जे आम्ही ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान दुसऱ्या वर्गात असताना पहिल्या वर्गाचं ज्ञान प्लस दुसऱ्या वर्गाचं ज्ञान, तेव्हा तिसऱ्या वर्गात आपण जातो. पण तिसऱ्या वर्गात गेलेला विद्यार्थी तेव्हा पास होऊ शकेल की जेव्हा त्याला पहिल्या वर्गाचं ज्ञान पूर्ण आहे, दुसऱ्या वर्गाचं ज्ञान पूर्ण आहे, तिसऱ्या वर्गाचंही ज्ञान पूर्ण आहे, तेव्हा तो चौथ्या वर्गात जाईल, म्हणजे चौथीमध्ये जाईल. त्याचप्रमाणे बद्धामध्ये असलेले जे जे दोष आहेत ते सगळे काढून तो मुमुक्ष होतो. मुमुक्षामध्ये असलेले सगळे दोष तो टाकून मुमुक्षाची सगळी लक्षणे तो अंगीकारून तो साधक होतो. आणि साधकांमध्ये तो साधना करत असताना मुमुक्षाच्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि साधकाच्याही चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि म्हणून तो सिद्धाकडे वळतो. जेव्हा सिद्धाच्या पहिल्या पायरीवर उभा राहतो, पहिलं लक्षण त्याचं सांगताना समर्थ म्हणतात आहे की साधू वस्तू, साधू म्हणजे संत, साधू सत्पुरुष, पण साधू वस्तू होऊन ठेला म्हणजे तो व्यक्ती वस्तू होऊन ठेला, याचा अर्थ तो ब्रह्म होऊन राहिला. जेव्हा वस्तू हा शब्द येतो तेव्हा त्याला ब्रह्मस्वरूप हा शब्द वापरलेला आहे. साधू ब्रह्मस्वरूपामध्ये असतात. इतकंच नाही तर संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला. आता कुठला संशय, कशाला संशय म्हणायचं, कशाला शंका म्हणायची, तर समर्थ म्हणतात जो सिद्ध पुरुष आहे त्याच्यामध्ये माया आणि ब्रह्म याचं विभाजन त्याने उत्तम प्रकारे केलेले असते. मी ब्रह्म आहे याबद्दल तो निशंक असतो. समोर दिसणारी व्यक्ती, समोर दिसणारं दृश्य ही माया आहे याबद्दल तो निशंक असतो. म्हणून समर्थ म्हणतात संशयो ब्रह्मांडा बाहेरी गेला. आता शंका राहिलीच नाही. मला दिसणारं सत्य आहे, माझा देह म्हणजे मी आहे, अशा प्रकारची शंका संशय त्याच्या अंतःकरणात वास करत नाही. निश्चय चळेना याचा अर्थ मी ब्रह्म आहे, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, त्याची त्याला पूर्ण अनुभूती आलेली असते. नुसती कल्पना किंवा माहिती नाही, तर त्याला निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. समर्थ पुढे म्हणतात बद्धपणाचे अवगुण, मुमुक्षपणी नाही जाण, मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही. बद्धाचं लक्षण, बद्धाचे अवगुण मुमुक्षपणामध्ये नसतात. मुमुक्षी याची पूर्ण लक्षणे त्याला ज्ञात झालेली असतात आणि साधकाच्या अंगी असलेले गुण त्याने अंगीकारलेले असतात. समर्थ पुढे म्हणतात साधकासी संदेह वृत्ती, पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा. समर्थांनी किती सुंदर सांगितलेलं आहे. साधू कसा ओळखायचा, तर साधकासी संदेह निवृत्ती. साधकपणामध्ये
सगळे संदेह संपले. पुढे होत असे निवृत्ती. पुढे निवृत्ती झालेली आहे. निवृत्ती होणे याचा अर्थ कशातही न अडकणे, त्याच्यातून बाहेर पडणे, याचं नाव निवृत्ती. समर्थ म्हणतात या कारणे निसंदेह. आता कुठेही संदेह नाही. निसंदेह श्रोती साधू ओळखावा, याला साधू म्हणावं. सिद्ध आणि साधू हे एकच आहेत. जो साधू असतो तोच सिद्ध आहे. उलट सिद्धापेक्षाही साधू आणि संतांना अधिक गोष्टी येत असतात, माहिती असतात आणि त्यांचा अधिकार तेवढा जास्त असतो. म्हणून पुढे म्हणतात संशयोरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा. कर्म मार्ग संशय भरला, साधनी संशय कालवलला. सर्वांमध्ये संशय भरला, साधू तो निसंदेह. श्री समर्थांनी संशयरहित ज्ञान या शब्दाला महत्त्व दिले आहे. शंकारहित ज्ञानाला, याचा अर्थ कुठल्याही प्रकारची शंका त्याच्याजवळ राहिली नाही. शंका याचा अर्थ अज्ञान, आणि शंकारहित होणे त्याची साधूचे लक्षण, सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा. सिद्धाच्या अंगामध्ये संशय कसा राहील. म्हणून समर्थ म्हणतायत की कर्ममार्ग जर आम्ही घेतला तर कर्ममार्गामध्ये सुद्धा शंका आहे. कर्म करत असताना आपल्याला अनेक शंका असतात. मी परमेश्वराची भक्ती करतो आहे, शंका आहे. पण इथे समर्थ म्हणतात आहे कर्म करत असताना तो संशयरहित कर्म करू शकत नाही. त्याला कुठेतरी शंकेची पाल चुकतेच. म्हणजे औषध घेतल्यानंतर सुद्धा मला या गोळीने बरे वाटेल की नाही, ही जशी शंका येते तसं कर्म करत असताना कुठली तरी शंका येते की आपलं कर्म फलद्रूप होईल की नाही. म्हणून समर्थ म्हणतात साधनी संशय कालवला. साधन मार्गामध्ये सुद्धा आम्हाला शंका येतात, कारण साधनेमध्ये सुद्धा आपण डगमगतो. या साधन मार्गातून मला हवं ते प्राप्त होईल की नाही. साधन मार्गातही प्रश्न आहे, मला भगवंत भेटेल की नाही. साधकांना ही अडचण असते. मी जप करतो, माझ्या गाठीत पडलेल्या पुण्यातून मला संसार सुख मिळेल की नाही. साधन मार्गात अडचणी आहेत. तो साधन मार्गात असताना संसाराला तो बाजूला सारून साधना करत नाही, तो त्याच्यावर घेऊन चालत आहे. म्हणून समर्थ म्हणतात सर्वांमध्ये संशय भरला, साधू तो निसंदेह. सगळ्यांमध्ये संशय आहे, पण जो व्यक्ती सिद्ध आहे तो शंकारहित झालेला आहे, तो सिद्ध आहे, त्यामुळे शंकारहित आहे, तो साधू आहे. संशयाचे ज्ञान खोटे. म्हणून समर्थ म्हणतात एखाद्याला ज्ञान प्राप्त झालं असेल पण त्याच्याजवळ शंका असेल तर ते ज्ञान खोटं आहे. संशयाचे वैराग्य पोरटे. संशय आहे आणि वैराग्य निर्माण केलेले आहे, ते वैराग्य सुद्धा समर्थ म्हणतात संशयाचे भजन ओखटे. संशय जर असेल, शंका जर असेल तरी सुद्धा ते भजन योग्य होत नाही, निर्फळ होय, त्याला फलद्रूप होत नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विन. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, येथे संशय व्यर्थ संशयाची गती निश्चय विन. एक शब्द महत्वाचा आहे त्यातला, निश्चय विन. या निश्चय विन शब्द समजला की बाकी सगळ्या ओळी एकाच मिनिटात कळतील. निश्चय कोणता, तर मी ब्रह्म आहे हा निश्चय, मी परब्रह्म आहे हा निश्चय, अहम ब्रह्मास्मी हा निश्चय आहे, तत्वमसी हा निश्चय आहे. तो निश्चय एकदा का माझा झाला की परमेश्वर, मी परमेश्वर आहे, हे जेव्हा निश्चयात्मक बोलले जाते तेव्हा या सगळ्या गोष्टी सफल होतात. पण जरी ते निश्चय जर समजा डळत असेल तर या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात. जिथे निश्चय नाही तिथे संशय आहे. निश्चय झाला की संशय गेला, आणि संशय आला की निश्चय ढळला. निश्चय ढळला मग संशय आला की मग काही उपयोग नाही एवढं सगळं करून. म्हणून समर्थांनी या सगळ्या ओवी याचा शेवट कशाने केला आहे तर निश्चय विन. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चय विन. म्हणून समर्थ किती सुंदर सांगतात आहे, व्यर्थ संशयाचा देव, म्हणजे देव सुद्धा व्यर्थ म्हटला का म्हटलं, निश्चय नसेल तर. व्यर्थ संशयाचा भाव, जर संशय असेल तर भाव नाही, आणि भाव नसेल तर इकडे निश्चयाचा अभाव आहे. म्हणून समर्थ म्हणतात व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. व्यर्थ संशयाचे व्रत,
कारण निश्चय विन. कारण निश्चय झाला असेल तर व्रत सुद्धा योग्य, निश्चय झाला असेल तर तीर्थ सुद्धा योग्य, निश्चय नक्की झाला असेल तर परमार्थ सुद्धा योग्य. पण सगळ्या ठिकाणी जर संशय असेल म्हणजे मी परमेश्वर आहे की नाही ही शंका, याचं नाव आहे संशय. आणि मी परमेश्वर आहे याचं नाव आहे निश्चय. हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. मी परमेश्वर आहे हे जर कळलं तर याचं नाव आहे निश्चय. नाही चढ त्याचं नाव निश्चय. आणि संशय याचा अर्थ शंका. म्हणून जिथे शंका आहे याचा अर्थ निश्चय झालेला नाही आहे. म्हणून निश्चय करा म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. काय निश्चय करा? आपण म्हणतो नाही मी निश्चय करील, माझा निश्चय असा आहे, माझा निश्चय याचा अर्थ मी हे पक्क ठरवलेलं आहे, तसं मी पक्क ठरवलं आहे, असं मी पक्क ठरवलं आहे. कोणी? साधकाने. एकदा साधकाने त्याच्या अंतःकरणामध्ये आपली खुणगाठ बांधून टाकली की मी परमेश्वर आहे, सगळे प्रश्न सुटले. म्हणजे मी माझ्या आणि माझ्याशिवाय जगत ते आहे, ते सर्व मिथ्या आहे, सगळे प्रश्न सुटले. म्हणून समर्थ म्हणतात व्यर्थ संशयाची भक्ती करा. तिथे सुद्धा निश्चय असला तर भक्ती उत्तम. व्यर्थ संशयाची प्रीती, संशय असेल तर ते प्रेम सुद्धा कसं आहे? खोटं आहे. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये पती पत्नीचं प्रेम कसे असते? ते निसंशय असते. संशयात्मक आलं, शंका आली की ते प्रेम सुद्धा ओखट होऊन जाते. म्हणून समर्थ म्हणतात व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी. एकदा संशय वाढायला लागला की शंकेतून शंका जन्माला येते आणि त्याच्यातून आयुष्य नाश पावते. म्हणून शंका शक्यतो बाजूला ठेवावी, संशय मनात येऊच देऊ नये. समर्था, माझ्या मनात कुठल्याही वेळेला, कुठल्याही स्थितीमध्ये, कुठलंही काही बघताना, खेळताना, बोलताना कुठलाही संशय माझ्या मनात येऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात व्यर्थ संशयाचे जिणे जगून सुद्धा काय फायदा? संशय ठेवू नका. म्हणून संशय ठेवू नका. व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे, सर्व काही भले संसार मोडकळीस पडले हो संशयामुळे. म्हणून व्यर्थ होऊ देऊ नका. काय करा? व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती. म्हणून समर्थ म्हणतात व्यर्थ संशयाची गती, की मी परमेश्वर आहे, सगळे प्रश्न सुटतील. म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये जीवो ब्रह्मेव नापराहा हे वाक्य सगळ्या अवस्थेमध्ये आणि सगळ्या ग्रंथांमध्ये सगळ्या संतांनी पक्क ठरवलेलं आहे. आणि साधकांना आपल्या मनाची स्थिती परमेश्वर रूप आहे. परमेश्वर रूप आहे. मी जर परमेश्वर आहे तर माझ्यापासून निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आहेत. म्हणून हे जगत सुद्धा माया आहे. आणि परमेश्वराने जर ही माया निर्माण केलेली असेल तर या परमेश्वराची लीला समजून, लीला म्हणजे चमत्कार, लीला म्हणजे माया, त्याचं सामर्थ्य तो नाही, त्याचं ते सामर्थ्य आहे तो नाही आहे, त्याची लीला वेगळी आहे. सामर्थ्य एक आहे, तो स्वतः वेगळा आहे. म्हणून आपण म्हणतो भगवंत वेगळा आहे आणि भगवंताची लीला वेगळी आहे. भगवंत वेगळा आहे, भगवंताची शक्ती वेगळी आहे. भगवंत वेगळा आहे, भगवंत वेगळा आहे, भगवंताची कृपा वेगळी आहे. म्हणून आपण भगवत आहोत, परमेश्वर रूप आहोत, याचं नाव निश्चय आहे. आणि शंका येणे याचा अर्थ मायेमध्ये अडकणे. म्हणून मायेत अडकू नका असं समर्थ साधकांना सांगतात आहे. एकदा तिथून निसटले आणि तुमचा निश्चय पक्का झाला याचाच अर्थ तुम्ही सिद्ध झाले. म्हणून म्हटलं आहे व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. काय होणार नाही? मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी निश्चय असणे अत्यंत गरजेचे आहे. व्यर्थ संशयाचा संतत्व असेल पण संशय असेल तर ते संतत्व सुद्धा उपयोगी येत नाही. व्यर्थ संशयाचा पंडित या शब्दाचा अर्थ ज्ञानी, तो ज्ञानी आहे परंतु संशय भरलेला आहे, तरी सुद्धा त्याचं पांडित्य उपयोगी येणार नाही. व्यर्थ संशयाचा बहुश्रुत याचा अर्थ अनेक गोष्टी ऐकून जाणणारा असा जरी असेल तरी संशय असल्यामुळे तो बहुश्रुत असून सुद्धा त्याचा फायदा होणार नाही. कशामुळे होणार नाही? निश्चयीने. जोपर्यंत त्याचा निश्चय होत नाही तोपर्यंत हे सगळं दक्ष आहे, पक्ष आहे, मोक्ष आहे, तरी सुद्धा त्याला ते प्राप्त होणार नाही. कारण तो संशयी आहे, निश्चय नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं आहे पण निश्चय नसेल तर सगळ्या या गोष्टी असून सुद्धा व्यर्थ होतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विना सर्व काही.
अनुमात्र तो प्रमाण नाही, व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. श्री समर्थांनी श्रेष्ठता आहे, उत्पन्नता आहे, ज्ञाता आहे, परंतु या सगळ्या गोष्टी असून निश्चय नसेल तर या सगळ्या गोष्टी जीवनात व्यर्थ आहेत. म्हणून काय करावं? निश्चय विन सर्व काही. या जगात निश्चयाशिवाय काही प्राप्त होणार नाही. निश्चय विन सर्व काही, अनुमात्र ते प्रमाण नाही. प्रमाण या शब्दाचा अर्थ आहे खरे, आणि अनुमात्र या शब्दाचा अर्थ थोडे सुद्धा. अनुमात्र ते प्रमाण नाही, व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. संदेहाच्या प्रवाहामध्ये जर आम्ही पडलो, शंकेमध्ये आम्ही अडकलो, आम्ही निशंक झालो नाही, तर त्या व्यक्तीला या जगामध्ये काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून प्राप्तीसाठी तो निश्चयी झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की एखादा जर एखादा वक्ता असेल, पंडित असेल, प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, पण त्याचा निश्चय नसेल तर ते सुद्धा व्यर्थ जाईल. म्हणून म्हटलं आहे, निश्चय विन जे बोलणे ते अवघेची कंटाळवाने, बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरार्थक. ज्याप्रमाणे बाष्कळ मनुष्य नुसती बडबड करत राहतो आणि त्याच्या बडबडीला कोणीही किंमत देत नाही, त्याची बडबड निरर्थक होते, त्याप्रमाणे निश्चय ज्याप्रमाणे होणार नाही तोपर्यंत त्याचं बोलणं सुद्धा कंटाळवाणं होईल. आणि म्हणून कंटाळवाणं बोलणं होऊ नये, त्याच्या बोलण्याचा परिणाम व्हावा, श्रोत्यांना सुद्धा बोलण्याचा प्रभाव पडावा आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये तसा बदल व्हावा, श्रोत्यांना सुद्धा प्रसन्न करावं, अशी त्याची मानसिकता तेव्हा होऊ शकते. तोपर्यंत त्याचा तो निश्चय होत नाही, तोपर्यंत त्याची अशी मानसिकता होऊ शकत नाही. म्हणून निश्चय होणे अत्यंत गरजेचं आहे. असो निश्चय विन जे वल्गना, ते अवघीच विटंबना, संशये काही समाधाना उरी नाही. समर्थ म्हणतात, वल्गना याचा अर्थच बडबड आहे. कितीही त्याने वल्गना केली, कितीही त्याने बडबड केली तरी सुद्धा ते अवघेची विटंबना, ती अवघी कंटाळवाणी होते. नुसतं काहीतरी नाटक होते, त्याचा प्रभाव काहीही पडत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, संशये काही समाधाना उरी नाही. म्हणून जीवनामध्ये समाधान प्राप्त करायचं असेल तर त्या व्यक्तीला संशय टाकावा लागेल. कारण संशय ह्या सगळ्याचं मूळ आहे. जर एकदा का संशय तुटला, मनाचा एकदा का संशय तुटला की साऱ्या वाटा मोकळ्या होतात आणि त्याचं चित्त निसंशय करावं लागेल. समर्थांनी या संशयाबद्दल अजून एक महत्वाचा भाग सांगितला आहे की समर्थ म्हणतात आहे, म्हणून संदेह रहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेची सिद्धांचे लक्षण निश्चयेसी. म्हणजे आतापर्यंत निश्चय कशाला म्हणतात, संशय कशाला म्हणतात, याचा विचार आपण पाहिला आहे. आकार शिल्लकच राहणार नाही ना, कारण त्याला मुळात आकार आला आहे, तो निराकारातून आलेला आहे. मुळात तो निराकार आहे, म्हणून निराकार असलेलं आपलं आत्मस्वरूप, ते आत्मस्वरूप मी ओळखतो, मी जाणतो, ते मला कळते असे ज्याला वाटते आहे त्याला स्वरूपज्ञान झालेलं आहे. आणि अशा विभूतींना आम्ही सिद्ध असे म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, सिद्धाचं लक्षण याला म्हणतात की म्हणून संदेहरहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. म्हणजे अजिबात शंका घेण्याचं कारण नाही. एकदा का निसंशय झालास की त्याला संशय घेण्याचं कारण नाही. सिद्धाचं लक्षण श्री समर्थांनी या समासामध्ये एका ओळीमध्ये सांगितलेला आहे. याचा उल्लेख पुढे अजून केला आहे. गुळ गोड असतो. कोणाला सांगायचं आहे तर ज्याने गुळाची चव घेतली नाही त्याला सांगायचं आहे. आणि कशाच्या माध्यमातून सांगायचं आहे तर शब्दाच्या माध्यमातून. शब्दाच्या माध्यमातून आपण कसं सांगू की गुळ किती गोड आहे, गुळाची चव अशी गोड आहे, गुळ असं लागतं. मी वर्षानुवर्ष जरी मी बोलत राहिलो की गुळाची चव काय आहे तरी गुळ गोड आहे, गुळ गोड आहे, हे जसंच्या तसं सांगू शकणार नाही, कारण हे अनुभव ज्ञान आहे. जर अनुभव असेल, जर त्याने गुळ खाल्ला तरच त्याला समजू शकते ना. नुसतं मी तोंडाने सांगून, शब्द ज्ञान प्रगट करून ती गुळाची चव त्याला कळणार नाही. मग लोक काय म्हणतील, गुळाचा गोडवा ना, ठीक आहे, आम्हाला कळला, गोड असतो ना तो गुळ, हा काय असतो, गोड असतो. पण गोडाचा अर्थ कसा हो? मग आपण म्हणू साखरेसारखा का? पण साखरेच्या गोडामध्ये आणि गुळाच्या गोडामध्ये काही फरक आहे का? आपण म्हणू हो नक्कीच, तो जरा वेगळा असतो, हा जरा वेगळा असतो.
मग तो साखरेसारखा नाही का? तर नाही. मग तो मधासारखा गोड असतो का? कारण आपल्याला माहिती आहे मध गोड असते, साखर गोड असते, हे आपल्याला माहित आहे. मग जर आपण तोंडाने सांगत आहोत, शब्दाने सांगत आहोत, तो मधासारखा गोड असतो. जे जे गोड आहे त्याची उपमा आपण सगळ्याची गुळाला देतो आहे, परंतु तो तसा गोड नाही आहे. साखरेसारखा तो गोड नाही आहे. तसंच मग तो मधासारखा गोड असतो का? तर नाही. हा जरा वेगळाच असतो. वेगळा असतो म्हणजे कसा असतो? गोडच असतो ना, मग काय वेगळं असतं? मग कितीही मी असे वेगवेगळे सांगत राहिले उदाहरणं देऊन, तरीही गुळाची गोडी मला शब्दात सांगता येणार नाही. म्हणून गुळ तुम्हाला खाऊनच पाहावा लागेल. ज्यावेळी तो आपण जिभेवर ठेवावा लागेल, ज्यावेळी जिभेवर आपण ठेवू आणि मग तुम्हाला जे कळेल ते शब्दांच्याही पलीकडे असेल, मग तुला शब्दांची गरज पडणार नाही. त्याला अनुभव ज्ञान म्हणतात. कारण साखरेसारखं गोड आहे का? मधासारखा गोड आहे का? आपण सगळ्यांची उपमा लावली त्याला, परंतु ते तसं गोड नाही. मग कसं गोड? जोपर्यंत आपण त्याची चव बघत नाही, अनुभव त्याचा घेत नाही, जिभेवर एकदा का गुळ ठेवला की बरोबर आपोआपच कळते की गुळाची चव गोड आहे, पण ती कशी आहे ते समजतं. तसं माझं स्वरूप हे ब्रह्म आहे. ते स्वरूप ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी आहे, तत्वमसी आहे. हे शब्दांनी मी कितीही सांगत राहिले तरी सुद्धा जोपर्यंत तुम्हाला त्या अनुभव पातळीवर येऊन कळणार नाही, तोपर्यंत ते केवळ शब्द ज्ञान होईल. पण सिद्ध पुरुष जो असतो, सिद्धांच्या अंगी ते स्वरूप ज्ञान अनुभवतो असतो, पातळीवर आलेले असते, पूर्णपणे त्याला ज्ञान असते आणि त्याने त्याचा पूर्ण अनुभव घेतलेला असतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, मनोनी संदेह रहित ज्ञान, निश्चयाचे समाधान. मग आता काय झालेलं आहे? हे जे ज्ञान आहे ते संदेहरहित झालेलं आहे. म्हणजे आता कुठलीही शंका नाही. गुण असा की तसा, जिभेवर ठेवला की तो असाच, शंका नाही. आता संदेहरहित ज्ञान म्हणजे कोणतं? तर आत्मज्ञान. या निश्चयामुळे त्यांना पूर्णपणे समाधान प्राप्त झालेले आहे. कोणाला समाधान प्राप्त झालेलं आहे? तर सिद्धाला. म्हणून श्रोत्याने प्रश्न विचारला, समर्थाने पुन्हा उत्तरे दिली. म्हणजे आता पुढे श्रोता प्रश्न विचारतो आहे, तेव्हा श्रोता करी प्रश्न. श्रोत्याने प्रश्न विचारलाय, श्रोत्याने प्रश्न केलेला आहे. निश्चय करावा कवना, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. एक श्रोता असा भेटला की आतापर्यंत तुम्ही निश्चय करा सांगण्यात आले, बरोबर? आता तुम्ही तसं सांगितलं, परंतु हे निश्चय विन हे नाही, निश्चय विन ते नाही. निश्चयाशिवाय मोक्षपद नाही, निश्चयाशिवाय पक्षपद नाही, निश्चयाशिवाय दक्ष नाही, निश्चयाशिवाय पंडित नाही, निश्चयाशिवाय काहीच होत नाही. मग श्रोत्यांच्या मनात आले की हे महाराज जे सांगतात आहेत, अरे पण निश्चय कशाचा करायचा? प्रश्न विचारलाय हो, सांगा तर खरं. तर समर्थ उत्तर देतात आहे. ते म्हणतात आहे, ऐका निश्चय तो ऐसा मुख्य. ऐक आता निश्चय कशाचा करायचा आहे? मुख्य देवा आहे कैसा, नाना देवांचा वळसा करूची नये. सुंदर ओवी आहे तो. निश्चय कशाचा करायचा? मुख्य देव आहे तो कैसा. तू आता एक निश्चय केला पाहिजे. एक निश्चय कर की मुख्य देव आहे कैसा. निश्चय कोणता करावा? तर समर्थ म्हणतात, मुख्य देव आहे कैसा. मुख्य देव कोणता आहे याचा शोध घेणे आणि त्या शोधासाठी सतत साधना करत राहणे, याला समर्थांनी निश्चय म्हटलेला आहे. मला ते प्राप्त करायचं आहे. काय प्राप्त व्हायचं आहे? मतांचा झाला गलबला, कोणी कुणाला पुसेना. अनेक मतं आहेत, अनेक मतांतर आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये गोंधळच होऊन गेलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, थांब, हे सगळे गोंधळ बाजूला ठेव आणि आता एकच निश्चय कर, मुख्य देव आहे कैसा. आमच्या संपूर्ण आध्यात्मिक परंपरेचे सार समर्थांनी या ओवीत दिलेला आहे. नाना देवांचा वळसा करूची नये. आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. म्हणजे सगळ्या देवांना केलेला नमस्कार शेवटी केशवाच्या चरणी पोचतो. मुख्य देव आहे कैसा म्हणजे नाना देवांचा वळसा. एक देव नाही, अनेक देव आहेत. मग आता कोणता देव भजावा? अनेक लोक अनेक देवांच्या उपासना करतात, करणे योग्य आहे, पण एकाच देवाला भजावा जेणेकरून आपली पूजा अर्चा उत्तमरित्या होऊ शकते. जर आपण सगळीकडे धावत बसलो तर धड इकडे ना धड तिकडे होईल. अनेक देवांना मानतात, सगळे देव एकच आहेत.
मग असं असताना मी काय करावं? तर समर्थ म्हणतात, नाना देवांचा वळसा करूची नाही. अनेकी सदा एक देवासी पाहे. उत्तर समर्थानेच दिलेलं आहे. गोंधळ करू नका. सर्व देवांना नमस्कार जरी केला तरी तो एकाच देवाला जाऊन मिळतो. कोणत्या देवाला? तर निर्गुण निराकार परब्रह्माला जाऊन तो मिळतो. तो मायेचा आधार घेतला की आपल्याला त्या देवाजवळ जाता येते. त्या मायेला सुद्धा कधीतरी थांबावे लागते. मायेच्या बळे करीमी स्तवन, म्हणजे मायेच्या सहाय्याने, मायेच्या शक्तीने तरी माया झाली लज्जायमान. करीमी, मायेच्या बळे करीमी स्तवन, माया तरी माया झाली लज्जायमान. काय करू? मायेच्या माध्यमातून सुद्धा परब्रह्मापर्यंत पोचता येत नाही. म्हणून आपण समर्थ म्हणतात, अनुभव घेण्यासाठी सुद्धा मायेचा अनुभव घ्यावा लागतो. मायेचा अनुभव घेतलेलाच आहे. म्हणजेच शब्द ब्रह्म, शब्दाच्या रूपात ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला. पण गुळ गोड आहे हे कळू शकलं नाही. पण त्याच्यापेक्षा त्या गुळाची चव तेव्हाच कळू शकेल जेव्हा ती जिभेवर बसेल. मग शब्दाची सुद्धा गरज नाही, मग मायेची सुद्धा गरज नाही. आता त्या सिद्धाला म्हणजे साधकाला सिद्धत्व प्राप्त करण्यासाठी निश्चय करावा लागतो. तर निश्चय कोणता आहे? तर मुख्य देवाचा निश्चय करावा लागतो. मुख्य देव आहे कैसा तो ओळखला पाहिजे. नाना देवांचा वळसा करूची नये. म्हणून समर्थ म्हणतात आहे, समर्थांनी सांगितलंय की व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. म्हणजे संशयाने भरलेली सावधानता, संशयाची बाजू घेणे, पक्ष घेणे व्यर्थ आहे. जो संशयी असेल त्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. मग समर्थ म्हणतात, संशयग्रस्त असलेला संत, पंडित अथवा बहुश्रुत विचारवंत कुठल्याही बाबतीत निश्चय नसेल तर ते व्यर्थच ठरतात. म्हणून व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विन. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विन. म्हणजे समर्थ म्हणतात, संशयावर उभारलेली श्रेष्ठता जी आहे, संशयावर उभारलेली श्रेष्ठता जी आहे, उत्पन्नता जी आहे किंवा ज्ञान आहे, ते निश्चयाच्या अभावी व्यर्थच आहे. जर निश्चय असेल तरच ते योग्य आहे आणि निश्चय नसेल तर ते सगळं केलेलं कसं आहे? व्यर्थ आहे. म्हणून या जगात कुठलीही गोष्ट निश्चित नसेल तर ती अनुमात्र प्रमाण मानली जात नाही. संशयाच्या प्रवाहात जे सापडते ते सर्व काही व्यर्थ वाहतच जाते. म्हणून म्हटलंय, निश्चयविन सर्व काही, अनुमात्र ते प्रमाण नाही. म्हणजे ही प्रमाण मात्र मानली जात नाही. व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे, म्हणजे संशयाच्या प्रवाहात जे सापडते ते कसं जातं? व्यर्थ होते. निश्चय विन जे बोलणे ते अवघेची कंटाळवाने, बाष्कळ बोलीचे वाचाळपणे निरार्थक. म्हणजे वक्त्याचे बोलणे जर निश्चयात्मक नसेल तर ते कंटाळवाणं ठरतं. बाष्कळपणाचे तो उगीच बडबड करतो, त्यामुळे ते निरर्थक ठरते. म्हणून बाष्कळ बडबड करू नये, कमी बोलावं, कमी थोडक्यात मध्ये जास्त व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा. कारण निश्चयाशिवाय जी वल्गना केली जाते ती खरोखर विटंबनाच असते. संशयाशिवाय समाधानाला उठावच उरत नाही. म्हणून असो निश्चय विन जे वल्गना, ते अवघीच विटंबना, संशय काही समाधाना उरी नाही. म्हणून संदेहरहित ज्ञान आणि आत्मज्ञानाच्या निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान हे सिद्धाचे लक्षण आहे. म्हणजे सिद्धाचे लक्षण काय आहे? तर संशयामुळे समाधानाला ठाव राहणारच नाही, पण निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान हे सिद्धाचे लक्षण आहे. म्हणजे संदेहरहित ज्ञान. म्हणून संदेहरहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेची सिद्धांचे लक्षण निश्चयेसी. तेव्हा श्रोत्याने प्रश्न केला की कोणता निश्चय करावा? समर्थ सांगतात, निश्चय करावा, निश्चय करावा, निश्चय विन, निश्चय विन. अरे पण कोणता निश्चय करावा? समर्थांना ते विचारतायत प्रश्न, महाराज कोणता निश्चय करावा? तर समर्थ म्हणतात, तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवन, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे. जे मुख्य निश्चयाचे लक्षण आहे ते तुम्ही मला आता सांगा. तेव्हा श्रोत्याने प्रश्न केलाय की कोणता निश्चय करावा, निश्चयाचे मुख्य लक्षण काय ते मला समर्थ आता तुम्ही समजून सांगा. ऐका निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वळसा करूची नये. श्री गुरु म्हणतात आहेत की, म्हणजे सद्गुरु म्हणतात आहे की मुख्य देव कसा आहे हे जाणणे म्हणजे निश्चय आहे. नाना देवाच्या गलबल्यात आपण पडूच नये. नाना देव नकोच आहेत. एका देवामध्ये सगळ्या देवांना पाहण्याची
आपल्याकडे क्षमता असली पाहिजे. एका देवाच्या चरणी वाहिलेलं सगळ्या देवांच्या चरणी जरी वाहिलं तरी ते एकाच देवाच्या चरणी येऊन पोचणार आहे. म्हणून आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छतः. पुढे समर्थ म्हणतात आहे की मुख्य देव कसा आहे हे जाणणे म्हणजे निश्चय आहे. मग आता त्याच्यासाठी काय करावं लागेल तर नाना देवांच्या गलबलात आपण पडता कामा नये. ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवाचा वळसा करूची नये. म्हणजे नाना देवांचा वळसा करू नका. ज्याने हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्या संबंधी विचार करावा. शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देव कोणता आहे ओळखावं. मुख्य देव कोणता आहे तर भक्ताचे लक्षण काय आहे तर सत्याची कास धरून व विवेकाने असत्य बाजूस सारून जाणून घ्यावे. म्हणजे सत्याची कास धरावी, असत्याला टाकून द्यावं. ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा जेने निर्मिले सचराचर. कोणी निर्मिलं? ज्याने जी सृष्टी निर्माण केली त्याचा करावा विचार. त्याचा विचार करा. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा. शुद्ध विवेकाने परमेश्वराची ओळख घ्या. शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देव कोणता आहे हे ओळखावं. आता ते कसं ओळखावं तर मुख्य देव तो कवन. मुख्य देव कोणता? भक्ताचे कैसे लक्षण? भक्ताचे लक्षण काय आहे तर असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी. समर्थांनी ते सांगितलंय की मुख्य देवाचं लक्षण कोणतं आहे, सिद्धाचं लक्षण कोणतं आहे तर शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देव आहे. आता मुख्य देव कोणता, भक्ताचे लक्षण काय तर हे सगळं कळेल कशाने? सत्याची कास धरून विवेकाने असत्य बाजूस सारून ते जाणून घेतलं तरच देव कोण आहे, मुख्य देव कोण आहे ते कळणार आहे. आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे. मग संग त्यागून राहावे वस्तुरूप. आपल्या उपास्य देवतेला ओळखावे मग आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घ्यावा आणि मीपणाचा त्याग करून वस्तुरूप होऊन राहावे. तोडा आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे. मग संग त्यागून राहावे वस्तुरूप. तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूतांचा अन्वयो व्यतिरेकेसी. मी बद्ध आहे. काय म्हणते समर्थ? मी बद्ध आहे हा विकल्प तोडून टाकावा आणि मी मुक्तच आहे असा मोक्षाचा निश्चय करावा. पंचमहाभूतांचा अन्वय व्यतिरेकासह म्हणजे सृष्टीची उभारणी आणि संवारणी याच्यासह सगळ्यांचा विचार करावा. तोडावा बंधनाचा संशय करावा मोक्षाचा निश्चय पहावा भूतांचा अन्वय व्यतिरेकेसी. भूत कोणती आहेत? पंचमहाभूत अग्नी तेज वायू प्रकाश पाणी. म्हणजे या पंचमहाभूतांच्या उभारणीला अन्वय सृष्टीची उभारणी संवारणी याच्यासह सगळ्यांचा विचार करावा. मी बद्ध आहे हे विकल्प तोडून टाकावा आणि मी मुक्तच आहे. मी कशातही अडकलेला नाही. मी मुक्तच आहे असा मोक्षाचा निश्चय करावा. पूर्व पक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा. पूर्व पक्ष म्हणजे मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी देह नव्हे हे कळून येणे व अधिक सखोल निधी ध्यासाने स्वस्वरूपानुभव घेणे. त्यावेळी प्रकृतीचा अंत होतो. मग त्या अनुभवातून तो निश्चय कधी चळत नाही. समर्थ पुढे म्हणतात करी समाधानाचा क्षय चळो नेदाचा निश्चयो आत्मत्वाचा. मी देह असे वाटते. मी देह त्यामुळे संशय उत्पन्न होतात. मी देह आहे, मी असा आहे, मी तसा आहे. मग देह आल्यावर देहबुद्धी येते. मग ती देहबुद्धी बाजूला सोडून संशय बाजूला सांडून त्यामुळे संशय उत्पन्न होतात आणि समाधान क्षीण होते. समाधान क्षीण होता कामा नये, संशय उत्पन्न होता कामा नये. तर मी देह आहे हे विसरलं पाहिजे. म्हणून मी आत्मा आहे हा निश्चय कधी ढळू देऊ नये. मला आत्म्याचं पूजन करायचं आहे, मला आत्म्याला समाधानी ठेवायचं आहे. तेव्हाच हे सगळं साकार होईल. सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. आठवता देह बुद्धी उडे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची
विसरो नये. समर्थांनी काय सांगितले? सिद्ध असतं आत्मज्ञान. म्हणजे आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे. संदेह वाढवी देहाभिमानी, पण त्याचे विस्मरण झाल्याने मी देह असा देहाभिमान उत्पन्न होतो. आणि त्यामुळे काय होतं तर या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. म्हणजे मी त्यामुळे संदेह होतो म्हणून मी आत्मा आहे असा दृढ निश्चय करावा. म्हणजे शाश्वत समाधान आपल्याला लाभते, नाही तर समाधान आपल्याला काही लाभत नाही. आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी. म्हणजे मी देह आहे ही देहबुद्धी जर दृढ झाली तर विवेकाची शुद्धी उडते, म्हणजे विवेक लोपतो. म्हणून आत्मबुद्धी सदृढ करावी. कारण विवेक लोपता कामा नये, विवेकाचाच विकास झाला पाहिजे. विवेक असेल तरच सगळ्या गोष्टी साध्य आहेत. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरो नये. आत्मबुद्धीचा निश्चय शब्द ज्ञानाने दृढ होत नाही तर स्वरूपानुभव आल्याने आत्मबुद्धी दृढ होते. हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर्य आहे. म्हणून मी आत्मा आहे हे कधीच विसरू नये. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे विन, संतांसी केली या शरण संशय तुटती. हा सगळा जर संशय तुटायचा असेल तर काय करावं? संतांना शरण जावं. आतापर्यंत निश्चय म्हणजे कोणता त्याचे लक्षण सांगितली, पण सत्संगाशिवाय ते कळत नाही. संतांना शरण गेल्याने सर्व संशय नष्ट होतात. म्हणून पहिलं सत्संगाला धरायचं. सत्संगाशिवाय ते कळणार नाही. म्हणून सत्संग कळला, सत्संग धरला तरच शरणागती आहे. म्हणजे संतांना शरण गेल्याने सर्व संशय नष्ट होतात. म्हणून म्हटलं आहे, संतांसी गेली या शरण संशय तुटती. आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे, मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलीजे. म्हणजे आतापर्यंत निश्चय म्हणजे कोणता त्याचे लक्षण सांगितले, पण सत्संगाशिवाय ते कळणार नाही. मग आता हे बोलणे पुरे झाले. सिद्ध पुरुषाची लक्षणे आता ऐका. म्हणजे सिद्ध पुरुषाची लक्षणे आपण सगळी या समासामध्ये आतापर्यंत ऐकली, परंतु जो पूर्ण निसंदेह होतो त्यास सिद्ध म्हणावे. म्हणजे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलीजे, तोच निसंदेह जो पूर्णपणे होतो तोच सिद्ध आहे. म्हणून पुढे म्हणतात आहे समर्थ, सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैसा हो संदेहो, या कारणे सिद्ध पाहो निसंदेही. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही तर मग संदेह कोठला? म्हणून सिद्ध हा नेहमी कसा असतो? निसंदेह असतो. देह संबंधाचे निगुणे लक्षासी काय गुणे, देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी. देहाचा संबंध जेथे असतो तेथे त्रिगुण असतात, म्हणून लक्षणांची उणीव नसते. देहातीत असतो तो गुणातीतही असतो, तर त्याची लक्षणे सांगणार तशी कशी? म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, जे लक्षवेना चक्षुषी त्याची लक्षणे सांगावे कैसी. खूप सुंदर ओवी आहे बघा. जे लक्षवेना चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैसी. म्हणजे जे डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही, जे इंद्रियातीत आहे त्याची लक्षणे कशी सांगणार. म्हणून म्हटलं आहे, निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे ऐसी. सिद्ध हा निर्मळ आत्मवस्तूशी एकरूप होतो, तर त्याची लक्षणे कशी असणार. म्हणून पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात, लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण त्याची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप. म्हणजे लक्षणे त्रिगुणांच्या योगे भासतात आणि आत्मवस्तू तर गुणातीत असते. सिद्ध हा परमात्म स्वरूप असतो, म्हणून तोही गुणातीत असतो, हेच त्याचे लक्षण आहे. म्हणून समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये म्हटलंय, तथापि ज्ञान दशकी बोलिले म्हणून वगतृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. म्हणजे तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितला असल्याने येथील बोलणे आता आटोपते घेतो आहे. समर्थ म्हणतात, आता मी सगळं आटोपत घेतो आहे, आता मी जास्त काही बोलत नाही, कारण पुढे ज्ञानदशकामध्ये सगळं मी सांगितलेलं आहे. यात जे कमी अधिक असेल त्याबद्दल श्रोतांनी क्षमा करावी, असे समर्थ सांगतात आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.